तुमच्यावर जळणाऱ्या लोकांचे हे 10 संकेत एकदा नक्की ऐका. काही लोक तुमच्यासमोर हसतात, तुमची स्तुतीही करतात, तुमच्यासोबत बसतात, पण मनाच्या आत मात्र तुमच्या प्रगतीमुळे जळत असतात. त्यांना वाटतं की तुम्ही थांबावं, हरावं, खाली पडावं, जेणेकरून त्यांना त्यांच्या छोटेपणाची जाणीव होऊ नये. आयुष्यात सर्वात धोकादायक शत्रू तो नसतो जो समोरून वार करतो, तर तो असतो जो मित्र बनून तुमच्या जवळ उभा राहतो आणि आतून तुमच्या यशामुळे अस्वस्थ होत असतो. आज आपण अशा व्यक्तीची 10 चिन्हे समजून घेणार आहोत, ज्यामुळे तुम्ही वेळेआधी ओळखू शकाल की कोण खरंच तुमचं आहे आणि कोण फक्त तुमच्या प्रगतीमुळे जळत आहे. पहिलं चिन्ह, तो तुमचा आनंद पाहून अस्वस्थ होतो. जेव्हा तुमच्या आयुष्यात काही चांगलं घडतं, तुमचं काम यशस्वी होतं, लोक तुमची प्रशंसा करतात, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर एक खोटं हास्य दिसतं. तो तुम्हाला शुभेच्छा तर देतो, पण मनापासून आनंदी नसतो, कारण दुसऱ्यांचं यश त्याला स्वतःचा पराभव वाटतो. ज्या व्यक्तीच्या मनात प्रेम असतं ती दुसऱ्याच्या विजयातून प्रेरणा घेते, पण ज्याच्या मनात ईर्ष्या असते तो दुसऱ्याच्या चमकण्यामुळे अस्वस्थ होतो. लक्षात ठेवा, जो व्यक्ती तुमच्या आनंदात मनापासून आनंदी होऊ शकत नाही, तो कधीच तुमचा खरा माणूस असू शकत नाही. दुसरं चिन्ह, तो तुमच्या प्रत्येक गोष्टीत कमतरता काढतो. तुम्ही काहीही चांगलं करा, त्याला त्यातही चूक दिसेल. तुम्ही मेहनत करा, तो म्हणेल नशीब होतं. तुम्ही पुढे जा, तो म्हणेल दिखावा करतोय. तुम्ही शांत राहा, तो म्हणेल अहंकारी आहे. ईर्ष्याळू व्यक्ती कधीच तुमचं चांगुलपण स्वीकारू शकत नाही, कारण तुमचं चांगुलपण त्याला त्याच्या आतली कमजोरी दाखवतं. तो तुम्हाला लहान सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल, जेणेकरून स्वतःला मोठं वाटू शकेल. तिसरं चिन्ह, तो तुमची नक्कल करतो. लक्ष देऊन पहा, जी व्यक्ती तुमच्यावर जळते तीच तुमची सर्वात जास्त कॉपी करते. ती तुमच्यासारखं बोलण्याचा प्रयत्न करेल, तुमच्यासारखं कपडे घालू लागेल, तुमच्यासारखं बनण्याचा प्रयत्न करेल, पण आतून मात्र तुम्हाला पसंत करणार नाही, कारण ईर्ष्येचा अर्थ हा असतो की मला त्याच्यासारखं व्हायचं आहे, पण मी होऊ शकत नाही. अशी व्यक्ती तुमची ऊर्जा चोरण्याचा प्रयत्न करते. ती स्वतःची ओळख विसरते आणि तुमची सावली बनू लागते. चौथं चिन्ह, तो तुमच्या अनुपस्थितीत तुमची निंदा करतो. समोर गोड बोलेल, पण पाठीमागे विष पसरवेल. दुसऱ्यांसमोर तुमची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करेल, कारण त्याला माहिती असतं की तो तुमच्याशी थेट सामना करू शकत नाही, म्हणून तो लपून वार करतो. ज्या माणसात धैर्य असतं तो समोर बोलतो, पण जो आतून कमजोर असतो तो पाठीमागून हल्ला करतो. असे लोक हळूहळू तुमच्या आयुष्यात नकारात्मकता भरतात, म्हणून प्रत्येक हसणारी व्यक्ती मित्र असतेच असं नाही. पाचवं चिन्ह, तो तुमच्या अपयशात आतून आनंदी होतो. जर कधी तुमच्यासोबत काही चुकीचं घडलं, तुमचं काम बिघडलं, लोकांनी तुम्हाला सोडलं, तर तो वरून दुःख दाखवेल, पण आतून समाधानी असेल, कारण त्याला तेच हवं होतं. ईर्ष्याळू व्यक्तीला वाटतं की तुम्ही खाली पडावं, जेणेकरून त्याला स्वतःबद्दल चांगलं वाटेल. ज्याला खरंच तुमच्यावर प्रेम असतं तो तुमच्या कठीण काळात तुमच्या सोबत उभा राहतो, पण जो जळतो तो तुमच्या तुटण्याची वाट पाहतो. सहावं चिन्ह, तो सतत तुलना करतो. तू त्याच्यापेक्षा चांगलं का? लोक तुला जास्त का पसंत करतात? तुला जास्त सन्मान का मिळतो? त्यांचं मन सतत तुलनेत जळत राहतं आणि तुलनेतून जन्म घेते ईर्ष्या. जो व्यक्ती स्वतःमध्ये समाधानी असतो त्याला कुणावरही जळण्याची गरज पडत नाही, पण जो आतून रिकामा असतो तो दुसऱ्यांना पाहून सतत दुःखी होत राहतो. तुलना माणसाची शांती हिरावून घेते. सातवं चिन्ह, तो तुमची प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करतो. कधी तुम्हाला डिमोटिवेट करेल, कधी म्हणेल हे काम करू नको, कधी घाबरवेल, कधी तुमचं धैर्य तोडेल, कारण त्याला भीती असते की तुम्ही अजून पुढे गेलात तर तो आणखी छोटा वाटेल. जगात बरेच लोक तुम्हाला थांबवतील, कारण तुमची उंच भरारी त्यांना त्यांची कमजोरी आठवण करून देते. पण लक्षात ठेवा, जो पक्षी उडण्यासाठी जन्माला आला आहे त्याला कोणताही पिंजरा जास्त काळ कैद करून ठेवू शकत नाही. आठवं चिन्ह,
तो तुमची स्तुती ऐकून विषय बदलतो. जर कोणी तुमची प्रशंसा केली तर तो लगेच विषय बदलून टाकेल किंवा तुमच्या यशाला छोटं दाखवण्याचा प्रयत्न करेल, कारण तुमची स्तुती त्यांच्या अहंकाराला दुखावते. ईर्ष्याळू व्यक्तीला कधीच वाटत नाही की लोकांनी तुम्हाला महत्त्व द्यावं. त्याला भीती असते की तुमची चमक त्याच्या अस्तित्वाला फिकी करून टाकेल. असे लोक नेहमी तुमचा प्रकाश कमी करण्याचा प्रयत्न करतात. 9वं चिन्ह, तो तुमची ऊर्जा शोषून घेतो. काही लोक असे असतात ज्यांना भेटताच मन जड होतं. ते नेहमी नकारात्मक गोष्टी बोलतात, तुमची आशा तोडतात, तुम्हाला कमजोर वाटायला लावतात, कारण त्यांच्या आत स्वतःच अंधार भरलेला असतो आणि अंधाराला प्रकाशामुळेच सर्वात जास्त त्रास होतो. म्हणून तुमच्या आसपासच्या लोकांकडे नीट लक्ष द्या, कारण संगत हळूहळू तुमचं मन घडवूही शकते आणि बिघडवूही शकते. 10वं चिन्ह, तो कधीच मनापासून तुमचा आदर करत नाही. समोर कितीही चांगलं वागला तरी आतून तो तुम्हाला स्वीकारू शकत नाही. त्याला तुमचं यश खोटं वाटतं, तुमची मेहनत छोटी वाटते, तुमचा आत्मविश्वास अहंकार वाटतो. कारण ईर्ष्या माणसांच्या डोळ्यांवर पडदा टाकते. ती दुसऱ्यांचं चांगुलपण पाहू देत नाही. ज्या दिवशी एखादी व्यक्ती तुम्हाला मनापासून स्वीकारते त्याच दिवशी तिची ईर्ष्या संपते. आता प्रश्न हा आहे की अशा लोकांसोबत काय करावं? त्यांच्याशी भांडावं का? त्यांना उत्तर द्यावं का? नाही, कारण ईर्ष्याळू व्यक्ती आधीच आतून दुःखी असते. जो स्वतःमध्ये आनंदी असतो तो कधीच कुणावर जळत नाही. म्हणून अशा लोकांना पाहून राग करू नका, फक्त जागरूक व्हा. त्यांच्यापासून अंतर ठेवा, पण द्वेष ठेवू नका, कारण द्वेष तुम्हालाही त्याच अंधारात घेऊन जाईल. आयुष्यात नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही चमकू लागता तेव्हा काही लोक टाळ्या वाजवतात आणि काही लोक जळू लागतात. ही तुमची चूक नाही. सूर्य उगवतो तेव्हा अंधार आपोआप अस्वस्थ होतो. जर लोक तुमच्यावर जळत असतील तर याचा अर्थ तुमच्यात काहीतरी खास आहे. पण त्या खासियतला अहंकार बनवू नका. शांत राहा, विनम्र राहा, आपल्या मार्गावर चालत राहा. कारण शेवटी विजय त्याचाच होतो जो दुसऱ्यांशी नाही तर स्वतःशी लढतो, जो तुलना करत नाही, जो ईर्ष्या मनात ठेवत नाही, जो स्वतःच्या प्रवासावर लक्ष केंद्रित करतो. दुसऱ्यांच्या आगीत जळण्यापेक्षा स्वतःच्या आत एक दिवा पेटवा, कारण जो माणूस आतून प्रकाशित होतो त्याला बाहेरचं कोणतंही अंधार हरवू शकत नाही. तर कसे वाटले आजचे विचार व माहिती? कॉमेंटमध्ये कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक शेअर करा. भेटूया नवीन पॉवरफुल व्हिडिओ टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.